मित्रा, तुम्ही या व्हिडिओवरती क्लिक केलं, तुम्हाला वाटत असेल हा व्हिडिओ माझ्यासाठी आहे. तर हो, हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. तुम्ही फक्त व्हिडिओ माझा स्किप करून YouTubeच्या आणि Instagramच्या रीलवरती बोटं घालायला जाऊ नका म्हणजे झालं. प्रत्येकाला वाटतं की फक्त आपल्याच आयुष्यामध्ये संघर्ष आहेत. असं नाही मित्रांनो. 85% पेक्षा जास्त लोक एकेकाळी आपल्या जीवनामध्ये डिप्रेशनमधून निघालेले असतात. त्या सिच्युएशनमधून ते बाहेर गेलेले असतात. फरक फक्त एवढा आहे, काही जण लवकरच धीर सोडतात, लवकरच हार मान्य करतात. तर काही जण न्यूनगंड न बाळगता मनामध्ये संघर्ष सतत पुढे चालू ठेवतात. स सिच्युएशनची स्थिती आली, डिप्रेशनची स्थिती आली, तर त्याला काही वेळातच त्याच्यातून बाहेर निघण्याचा प्रयत्न करतात. पण प्रत्येकाला ही गोष्ट शक्य होत नाही त्याच्यातून बाहेर निघण्यासाठी. मित्रांनो, आपल्या हातामध्ये फक्त कर्म असतात. म्हणजे आपण फक्त कर्म करू शकतो. केव्हा द्यायचं, किती द्यायचं, कोणत्या वेळेस द्यायचं, म्हणजे फळ हा वरचा देत असतो. त्याच्यामुळे आपण आपल्या कर्मावरती विश्वास ठेवायला पाहिजेत. कर्म म्हणजे आपण आपल्या कामाबद्दल प्रामाणिक राहायला पाहिजेत. मित्रांनो, कोणाचीही पूर्वस्थिती बघून त्याची सद्यस्थिती सांगता येत नाहीत. कोणाचीही पूर्वस्थिती बघून त्याची सद्यस्थिती सांगता येत नाहीत. कारण की काळ हा एवढा बलवान आहे की तो वेळप्रसंगी कोळशालाही हिरा बनवू शकतो आणि हिऱ्यालाही कोळसा बनवू शकतो. तुमच्याकडे काय नाहीत या गोष्टीचा विचार केल्यापेक्षा तुमच्याकडे काय आहेत या गोष्टीचा विचार करायला हवात, की कारण की आज तुम्ही ज्या लेव्हलवरती आलेले आहेत, त्या लेव्हलवरती येण्यासाठी सुद्धा लाखो माणसे हे स्वप्न पाहत असतात. तुमच्याकडे जे आज आहे ते मिळवण्यासाठी सुद्धा बऱ्याच जणांच्या आयुष्यामध्ये त्या गोष्टीसाठी संघर्ष चालू असतो. त्याच्यामुळे नेहमी छोट्या-छोट्या गोष्टीतून आनंदी राहायला शिका. यशस्वी ते माणसे होत नाहीत, की ज्यांच्याकडून चुका होतच नाहीत. यशस्वी ते माणसे होतात, की जे एकदा केलेली चूक परत-परत करत नाहीत. म्हणजे तुम्ही जे पण काम करत असाल, त्या कामाला तुम्ही दिवसेंदिवस त्याच्यामध्ये चांगली सुधारणा करा. त्याच्यामध्ये अगोदर तुमच्याकडून ज्या काही चुका घडत असतील, त्याच्यामध्ये एकदम इम्प्रूव्ह करत चला आणि त्या कामाला एकदम टॉपच्या लेव्हलवरती न्या. डॉक्टर ए.पी.जे. अब्दुल कलाम साहेब म्हणतात, की स्वप्न ती नसतात, की जी झोपेत पडतात. स्वप्न ती असतात, की जी झोप येऊ देत नाहीत. तुम्ही कोणतंही स्वप्न बघितलेले असेल किंवा तुम्ही जगाच्या पाठीवरती कोणत्याही फील्डमध्ये काम करत असाल, तर त्याच्यामध्ये दिवसेंदिवस सुधारणा करत चाला. म्हणजे तुम्ही कालच्यापेक्षा आज काय चांगलं केलं आणि आजच्यापेक्षा उद्या काय चांगलं करणार, या गोष्टीचा सतत विचार करत राहा. जेणेकरून तुमच्या प्रगतीमध्ये दिवसेंदिवस वाढ होईल आणि तुम्हाला यश एक दिवस नक्कीच मिळेल. हिंमत हारू नका. प्रयत्न नेहमीच चालू ठेवा, कारण की प्रयत्नांती परमेश्वर. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये सुख-दुःख याचा चढ-उतार चालूच असतो. तुकाराम महाराज म्हणतात ना, "सुख पाहता जवा एवढे, दुःख पाहता डोंगरा एवढे." म्हणजे आपलं सुख हे फक्त थोडंसं असतं, एकदम नगण्य असतं आणि दुःख हे आपल्या आयुष्यामध्ये डोंगरा एवढं असतं. तरी पण त्या नगण्य जवा एवढ्या सुखासाठी आपण नेहमी प्रयत्न करत असतो आणि केलाच पाहिजेत. मित्रांनो, आयुष्यामध्ये खचून जायला नाही पाहिजे, धीर सोडायला नाही पाहिजेत, हार मानायला नाही पाहिजेत. कारण की आपण फक्त आपल्या भूतकाळात घडलेल्या गोष्टीवरतीच विचार करतो. तर भूतकाळात घडलेल्या गोष्टीवरती विचार करण्यापेक्षा भविष्यकाळातील येणाऱ्या आव्हानांना तोंड कसे द्यायचे याच्यावरती जर आपण विचार केला, तर तेव्हा आपण प्रगतीपथाकडे वाटचाल करू. तुम्ही जे पण काम करत आहात त्याच्यासाठी तन, मन, धन द्या. प्रयत्न प्रामाणिक ठेवा. मधामधातच ठराविक काळामध्ये येणाऱ्या नकारात्मक भावनाला बाजूला सारून ठेवा. न्यूनगंडाला बाजूला सारून ठेवा. प्रयत्न चालूच ठेवा. यश तुम्हाला एक दिवस नक्कीच मिळेल. शेवटी एवढंच, की तुम्ही जे स्वप्न मनाशी बाळगलेले आहेत, ते स्वप्न साकारण्यासाठी निर्भीक तुमच्या पंखामध्ये गरुड भरारी घेण्याचं बळ देवो, एवढीच ईश्वरचरणी प्रार्थना. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रापर्यंत जरूर शेअर करा. धन्यवाद.